बदलापुर मामले के बाद राज्य मंत्री पंकज भोयर ने बड़ा ऐलान किया है। उन्होंने कहा कि राज्य के सभी प्री प्राइमरी स्कूलों को सरकार के अधीन लाया जाएगा। जल्द कानून बनाकर सुरक्षा व्यवस्था और सख्त की जाएगी। बदलापूर येथील एका प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत स्कूल व्हॅनने ती घरी जात असताना चुकीचे प्रकार तिच्यासोबत काही घडले। मग तिच्या आई वडिलांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर पोलीस प्रशासनाद्वारा कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात आली। त्याला अटक करण्यात आली। त्या व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आला। व्हॅनवर फाईन देखील त्या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे। परंतु शाळेवर कार्यवाही करायची झाल्यास अजूनपर्यंत प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अखत्यारीत असण्यासंदर्भात त्या ठिकाणी काही प्रोव्हिजन्स नव्हत्या। ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आपण साधारणतः 7-8 महिने आधी आणून दिली आणि त्यांनी तातडीनं प्री प्रायमरी स्कूलच्या संदर्भात एक नवीन कायदा तयार करण्यासाठी शासनाला सूचना दिलेल्या आहेत। लवकरात लवकर ह्या संदर्भात कायदा तयार करून राज्यातल्या सगळ्या प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अखत्यारीमध्ये येतील। एक अभ्यास गट तयार करून त्यांनी मसुदा तयार केलेला आहे। शाळेची नियमावली कशी असावी, त्या ठिकाणी काय सुविधा असावी आणि त्यातलं देखरेख आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मॅनपॉवर कशा पद्धतीने कार्यरत असावं अशा काही गाईडलाईन्स त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। लवकरच हा कायद्याचं प्रारूप पूर्ण तयार झाल्यानंतर याला विधिमंडळाची मान्यता घेण्यात येईल। नाही, निश्चितच याच्यासोबत परिवहन विभागासोबत देखील आपण बैठक घेणार आहे। शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि गृह विभागाची एकत्रित बैठक लावून याची कार्यप्रणाली अधिक मजबूत कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल। नाही, महायुतीमध्ये सध्या सन्माननीय अजितदादा पवार आमच्या सोबत आहेत, शिंदे सेना आमच्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे। येणाऱ्या निवडणुकांकरता कदाचित जर का राष्ट्रवादींना वाटत असतील त्या येणाऱ्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तो पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा विषय असून ते लोक त्याच्यावरती निर्णय घेतील। या संदर्भात नुकतंच मला कळलेलं आहे, आता विभागाकडे विचारणा केलेली आहे। पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपल्याला विस्तृत माहिती त्या ठिकाणी